सीधा खड़ा रहो। सीधा खड़ा। हाँ ये है, इसको बोले बेवकूफ। अरे हमारा एक सर था एनसीसी का, बेवकूफ क्या क्या सुनना पड़ता था पापा। चलो तीन पदयात्रा केल्या, ऐक हो की नाही मग. आणि मी तिन्ही पदयात्रा केल्या. विशेष म्हणजे या 73 वर्षी मी बाहेर का पडलो माहितीये का, याचं एकच कारण ते म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्या मला वेदना देणाऱ्या वाटल्या, म्हणून मी पुन्हा बाहेर पडलो. 31 ऑक्टोबर पासून माझं चालणं चालू आहे. 13 जिल्हे माझे पूर्ण झालेले आहेत, अजून 13 जिल्हे मला पूर्ण करायचे आहेत. आलं लक्षात? ते कशासाठी? शेतकऱ्यांना भेटायचं. मी आता पुढे चालून काहीतरी मी सरकारकडे जाग मांडण्याचा माझा प्रयत्न करणार आहे. हे मी तुम्हाला दाखवायचंय, तुम्हाला सांगायचंय. लक्षात? तुम्ही पण हे सगळं करू शकता. आपल्या मनामध्ये शांतता, मानवता, शिक्षण, पर्यावरण, कन्या भ्रूणहत्या, बालमजुरी यासाठी प्रचार आणि प्रसार करा. पूर्वी कसं स्वातंत्र्य सैनिकांनी जेल भरलं, भोगलं, सगळं काही केलं, पण आत्ताचा देशसेवक आहे तो असा आहे की त्यांनी याचा प्रचार प्रसार करावा अशी माझी इच्छा आहे. बोला, समजलं याच्यामध्ये काही? ठिकठिकाणी कन्या भ्रूण हत्या होतात. तुम्हाला माहिती नाही का? बऱ्याच प्रांतांमध्ये सगळ्यांना ना मुलगी नको असते आणि मुलगा हवा, हे जे मानसिकता आहे ना ती फार वाईट आहे. हे असं बदललं पाहिजे. आणि
मुलांनी पण ठरवायला पाहिजे की सगळे समान आहेत, मुलगा आणि मुलगी दोन्ही समान आहेत. आलं कशात हे लक्षात ठेवा. भारत माता की, भारत माता की जय हिंद, जय हिंद. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. असा आवाज पाहिजे की नाही. चला ठीक आहे. धन्यवाद सर. पीपीटी दाखवल्याबद्दल धन्यवाद. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम सोबत आणि आपल्या लोकमान्य टिळकांसोबत त्याचे आदिवासी दिनानंतर एक मिनिट तुम्ही आलं लक्षात. युट्यूब चॅनल चालू आहे माझ्या नावावर. आलं लक्षात. हे बघा, रिटायर झाल्यानंतर मी 4 पुस्तकं लिहिली आहेत, चालणं पण केले आणि लिखाणही केले. आज ना मला जाम आनंद झालेला आहे. कारण मेन म्हणजे माझं चालणं पण भरपूर झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे लोकमान्य टिळक विद्यालय इथे शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवादही साधला. त्या दोन्ही गोष्टी मला साध्य करता आल्या. आणि सध्या आता मी इथे जिल्हा रेशीम कार्यालय आरमोरी गडचिरोली इथे संध्याकाळी बसलो थोड्या वेळ. पण आज किमान 4 तास कायम वन विभागामध्ये चालत होतो. तोही आनंद मी लुटला. हा आनंद फक्त 4 महिने मी जातो ना तेव्हाच खास मिळतो, हो की नाही. अदरवाईज चान्स मिळण्याचं अनुभव घेण्याचं हेच नाही, हो की नाही. मी खुश आहे. येस, ओके. चला आता पुढची वाटचाल करायची आहे. आता हे गाव पूर्ण करायचं, बस. ठीक आहे. आणि माझ्यासाठी YouTube चॅनल पण आहे, ते पण रेग्युलर चालू बघू शकतात. इरफान यांना हे दे. मी मेन आता 73 वर्षी बाहेर का पडलो माहिती आहे का. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मला वेदना देणाऱ्या वाटल्या म्हणून मी पुन्हा चाललो आहे. आज भरपूर चालणं झालेलं आहे आणि 2-3 तास जंगल पण पूर्ण बघितलं आहे, वन विभाग बघितलेला आहे. आणि आता मी थकलेलो आहे, मस्तपैकी जेवणही झालेलं आहे आणि निवांतपणे मी झोपणार आहे. गुड नाईट.